माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपणास प्रत्येक जिल्हा कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यास मदत होईल. आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयात कोणता जिल्हा कोठे स्थित आहे. मुंबई शहर ही महाराष्ट्राची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून नागपूर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणूनही ओळखली जाते. पालघर हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून वेगळा होऊन निर्माण झाला आहे. ठाणे या जिल्ह्यात मासेमारीची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. औद्योगिक विकासात ठाणे जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील 2रा सर्वात लहान जिल्हा आहे. रायगड हा जिल्हा आकर्षक ऐतिहासिक स्थळांसाठी, निसर्गरम्य समुद्रकिनारे व पश्चिम घाटातील विविध वनस्पती प्राण्यासाठी ओळखला जातो. रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंबा, काजू, नारळ, भात इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग हा ऐतिहासिकदृष्ट्या लांब किनारपट्टी व सुरक्षित बंदरासाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्यातून 1 जुलै 1998 पासून अस्तित्वात आला. तसेच हा सातपुडा प्रदेशात आहे. धुळे हा जिल्हा पूर्वी खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात असे. हा जिल्हा डाळिंबाच्या उत्पादनात व वाढीत आघाडीवर आहे. नाशिक हा जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हा जिल्हा गोदावरी नदीवर वसलेला आहे. अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. सातारा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर हा जिल्हा इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा छान मिलाप असलेला जिल्हा आहे. जळगाव भारताची केळीची राजधानी म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा संस्कृती, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम असलेला जिल्हा आहे. बीड हा सीताफळासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव चंपावती नगर असे होते. सांगली हा कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. सोलापूर या जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. धाराशिव या जिल्ह्यात तुळजाभवानी मातेचे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. बुलढाणा हा जिल्हा अमरावती विभागात येतो. उल्कापिंडामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर याच जिल्ह्यात आहे. जालना हा छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्हा म्हणून स्थापित झाला. परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठ याच जिल्ह्यात आहे. गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. लातूर हा जिल्हा 15 ऑगस्ट 1982 मध्ये धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण झाला. अकोला या जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात येतो. वाशिम हा इतिहास आणि सांस्कृतिक विविधता यांचा सुंदर संगम असलेला जिल्हा आहे.
येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. हिंगोली 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हा जिल्हा अस्तित्वात आला. नांदेड हा मराठवाडा विभागातील जिल्हा असून महाराष्ट्रातील 10वा सर्वात मोठा जिल्हा आहे. हा जिल्हा गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. अमरावती या जिल्ह्याला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यवतमाळ हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात 6व्या क्रमांकाचा आहे. या जिल्ह्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. वर्धा हा जिल्हा 1862 पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. 1866 साली वर्धा जिल्ह्याची स्थापना झाली. चंद्रपूर हा विदर्भ विभागातील जिल्हा असून वाघासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अभयारण्य याच जिल्ह्यात आहे. भंडारा हा विविध मौल्यवान खनिज संपत्तीने संपन्न असलेला जिल्हा आहे. हा जिल्हा तांदळाच्या मोठ्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गडचिरोली हा 26 ऑगस्ट 1982 रोजी स्थापन झाला असून हा जिल्हा जंगले, बांबू आणि तेंदूपानासाठी प्रसिद्ध आहे. गोंदिया हा 1 मे 1999 रोजी स्थापन झाला असून या जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. असेच माहितीयुक्त व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल या आयकॉनला ऑन करा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.